कंटिन्यू. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या टू इंडियन फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यावर्षी पारंपरिक शेतीमध्ये म्हणजे सोयाबीनची काय परिस्थिती आहे. तसेच आपण पाहणार आहोत की बेडवर सुद्धा आपण सोयाबीन लावलं टोब्यू, त्या सोयाबीनची सुद्धा काय परिस्थिती आहे. मित्रांनो, यावर्षी आपण उन्नती पांढऱ्या फुलाचं सोयाबीन लावलं होतं. तर यावर्षी आम्हाला असं अनुभवायला मिळालं की आम्ही जसं मागच्या वर्षी जे जांभळे फुलं आहे बुस्टरचं 9305 करिश्मा हे सोयाबीन लावलं होतं. तर आम्हाला असं वाटलं की पांढऱ्या फुलाचं सोयाबीन लावलं तर चांगलं उत्पन्न येणार, म्हणून आम्ही पांढऱ्या फुलाचं उन्नती मागच्या वर्षी पिकलं पण चांगलं होतं, म्हणून आम्ही यावर्षी उन्नती सोयाबीन लावलं. तर बघू शकता सोयाबीनचा हा रिझल्ट म्हणजे सोयाबीन वाळून नाही राहिलं, अजिबातच वाळून नाही राहिलं. म्हणून यावर्षी आम्ही यावर काय करतो, ग्रामोझोन 100 मिली प्रतिपंप असं फवारणी करून घेतो. सोयाबीन वाळून नाही राहिलं, शेंगा भरल्या नाही बरोबर, हा यावर्षीचा असा आम्हाला यावर्षी अनुभव आला. तुम्ही बघू शकता यामध्ये पूर्ण ज्या शेंगा आहे हा अजिबात भरल्या नाही, या वरच्या शेंगासुद्धा अजिबात भरल्या नाही. ज्या शेंगा भरल्या त्या शेंगातले जे दाणे आहे ते अशा प्रकारे झाले आहे, म्हणजे एक दाणा खराब, बुरशी चढलेला, काही दाण्यानंतर मित्रांनो कोंबा आले यावर्षी. अशी या सोयाबीनची आमची परिस्थिती आहे यावर्षी. पण एक गोष्ट सांगता येईल यामध्ये की यावर्षी मी तुम्हाला बुस्टर जातीचं सुद्धा सोयाबीन दाखवणार. यावर्षी जे बुस्टर आहे, बुस्टर जातीचं म्हणजे कोणतं पण पकडा, जांभळ्या फुलाचं पकडा की कोणती 9305 हुतुतू खोको, म्हणजे जे बुरेल शेंग म्हणता येईल, या जातीचे सोयाबीन खूप असे उत्तम प्रकारे आले, रुचीचे सोयाबीन म्हणता येईल. चला मी तुम्हाला दाखवतो. आता आपण बाजूच्या स्प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता, आपण इथे 4 बॅगा हुतुतू बुस्टरचे सोयाबीन बघू शकता. शेंगा पण बघू शकता आणि सोयाबीनची क्वालिटी पण बघू शकता. बघा, तर असंच म्हणता येईल की यावर्षी जे हुतुतू सोयाबीन झाले, बुस्टरचं कोणतं पण सोयाबीन पकडा, इथं 2 दाण्याची शेंग आहे, 2 कुठे 3 दाण्याची शेंग आहे, पण काही असो सोयाबीन भरलं चांगलं आणि क्वालिटी पण चांगली आहे. म्हणजे बाकीची कोणती पण व्हेरायटी पकडा, त्या व्हेरायटीसारखा यावर कोणता रोग नाही आला. खूप चांगलं असं पिकलं आहे यावर्षी.